आम्ही काय लंके साहेबांसारखं सांगू शकत नाही की आम्हाला गिफ्ट मध्ये दिलं. राजकारणीच वाकडे तिकडे चालल्यावर काय जनता सरळ लॉ अँड ऑर्डर आहे. 395, 307 आर्मेक असे मोठे नक्षलवाद्यासारखे गुन्हे आमच्या दाखल झाले. कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला. कोट्यवधीचे टँकर लावून पाणी नासडी केली आणि मग शिंदे सरांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या नावावर पैसे काढले. ते त्यांच्याच मशनी होत्या काही पक्षातल्या लोकांचे, त्यांनी त्यांनाच पैसे काढले. सभेत माझ्यावर आरोप केले की यांनी पैसे घेतले, पैशाची मागणी केली. दोन्ही आमदार म्हणजे कोण? रोहित पवार आणि राम शिंदे. की विकास राळेगणनी भ्रष्टाचार केला आणि विकास राळेगण भाजपकडनं पैसे घेऊ शकतो आणि उभा राहू शकतो. आज बी त्या आमदारांकडे सगळी यंत्रणा बाहेरची. तुमचा ना ठेकेदार तालुक्यातला आहे, ना मतदारसंघातला माणूस आहे, तुम्ही रोजगार बी देऊ शकला नाही. कोट्यावधीच्या महिन्याला उलाढाल होते प्रशासनाची. ह्यात तुम्ही भागीदार आहेत का? की त्या आमदारांना किती भीती होते की हे निवडून आल्यानंतर आपल्याला परत त्रास होतोय काय? तुम्ही पण एक ॲफिडेव्हिट भरलं 2024 मध्ये. हो, ते मागं का घेतलं? राजकारण हाच सगळं नसतं. ते भाऊबंद, एक मैत्री, हे कुठंतरी एकत्र आले पाहिजे. भाऊकी एकजूट करणं हे खूप अवघड काम आहे. ते तुम्ही करून दाखवलं. करून दाखवलं, करतो. हा.